नमस्कार, मी अश्विनी. आशु रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त अशी मटकीची शाकभाजी बनवणार आहोत. अतिशय छान लागते आणि मला खूप आवडते. मटकीची शाकभाजी बनवण्यासाठी मी मोडाची मटकी घेतलेली आहे. इथं त्यात 2 बटाटे सुद्धा कट करून घेतलेले आहे आणि चणा सुद्धा त्यात घातलेला आहे. तर स्वच्छ साफ करून धुवून घेतलेले आहे मी. त्यासाठी मसाला काय लागणार आहे ते बघूया. इथे मी 1 चमचा शेंगदाणे घेतलेले आहे, छान भाजून घेतलेले आहे. 1 चमचा तीळ, तेही भाजून घेतलेले आहे. 2 चमचे सुक्क खोबरं, तेही भाजून घेतलेले आहे. आणि लसूण पाकळ्या 10-12 त्या सोलून छान घेतल्या आणि अद्रकचा तुकडा घेतलेला आहे 1 इंचभर, तो मी कट करून घेतलेला आहे. या पद्धतीने काही खडे मसाले लागणार आहे आपल्याला. तेजपत्ताही घेतलेला आहे. 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतले आणि 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे. 10-12 कढीपत्त्याची पाने लागणार आहे आपल्याला. चला तर पटकन आपण हा मसाला बारीक करणार आहोत. बिना पाण्याचा आपल्याला शेंगदाणे, तीळ आणि खोबरं, लसूण आणि अद्रक हे आपल्याला सुक्क वाटून घ्यायचं आहे, पाणी न घालता. इथे मी कुकर ठेवून घेतलेला आहे. कुकर छान गरम झाला आणि त्यात तेल सुद्धा घालून घेतलेलं आहे. त्यात मी खडे मसाले आहेत ते घालून घेते आणि त्याबरोबरच लगेच घालणार आहोत आपण कांदा आणि कढीपत्ता. कांदा कढीपत्ता छान आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला छान मऊ करून घ्यायचा आहे. कांदा छान मऊ झाला, टोमॅटो घालून घेते. टोमॅटो आपल्याला छान मऊ करून घ्यायचा आहे. आपले टोमॅटो छान मऊ झालेले आहे. आता सर्व आपण मटकी घालून घेणार आहोत त्यात. आणि मटकी आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची आहे. 2-3 मिनिट झालेले आहे. मटकी छान परतलेली आहे आपली. आता त्यात सुके मसाले घालून घेते. सुक्या मसाल्यामध्ये मी घेतलेले लाल तिखट तुमच्या हिशोबाने. इथे गरम मसाला 1 चमचा घेतलेला आहे. धना पावडर 1 चमचा, हळद आणि जिरा पावडर घेतलेली छोटा अर्धा चमचा. तर सर्व मसाले घालून घेते आणि त्यात बरोबर घालणार आहोत चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ घालून घेते. सर्व एकजीव करून घेणार आहोत. आणि जो आपण मसाला वाटून ठेवलेला आहे या पद्धतीने अगदी आबडधोबड झालेले आहे, जास्त बारीक नाही, असंच पाहिजे आपल्याला. सर्व मसाला घालून घेते. सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. मस्त असं परतून घ्यायचं 1 मिनिटभर. छान 1 मिनिट झालेलं आहे आणि आपली मटकी मसाल्याबरोबर छान अशी परतलेली आहे. आता आपण थोडंसं कोमट पाणी घालून घेणार आहोत. 1.5 ग्लास पाणी घालून घेतलेले आहे, म्हणजे मटकी पूर्ण बुडेल आणि थोडंसं वर येईल एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे. म्हणजे आपली मटकी सुद्धा शिजली पाहिजे छान. आणि कमी गॅसवर 1 शिट्टी काढून घेणार आहे मी. अगदी गॅस आपल्याला कमी करायचा, 1च शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे. झाकण लावायच्या आधी थोडीशी कोथिंबीर घालून घेते. 1 शिट्टी नंतर मस्त आपला कुकर थंड झालेला आहे. आपण झाकण खोलून घेऊया. बघत असाल मस्त अशी आपली मटकीची शाक तयार झालेली आहे. अगदी म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. पुरी संग खाता येईल असा रस्सा झालेला आहे आणि खूप छान अशी झालेली आहे आपली भाजी. बघत असाल मस्त आपली अतिशय छान अशी मटकीची शाक तयार झालेली आहे. आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.